हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी. तर या चालू घडामोडी सत्रामध्ये सुरू करण्यावर तुम्हाला एक विनंती आहे. मी जेव्हा त्या ठिकाणी आपल्या चॅनलचा डाटा बघतो तेव्हा त्या ठिकाणी अनसबस्क्राईब केलेल्या लोकांचा वॉच टाइम जास्त असतो आणि सबस्क्राईब केलेल्या लोकांचा कमी असतो. तर असं करू नका. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळेल. ठीक आहे, पाहूया पहिला प्रश्न आजच्या चालू घडामोडीमधला. कोणत्या बँकेने अलीकडेच भारतातील पहिले कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड सुरू केले जे यूपीआय एकत्रीकरणाला परवानगी देते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, इंडसइंड बँक. या बँकेने भारतातील पहिले कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड सुरू केले जे यूपीआय एकीकरणाला परवानगी देते. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. 2023 मध्ये कोणत्या देशाने महिला आशियाई हॉकी ट्रॉफी जिंकलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत या देशानं ही असणारी महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफी जिंकलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आयना AAINA आयना डॅशबोर्ड फॉर सिटीज पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केलेले आहे? तर हे जे आयना डॅशबोर्ड फॉर सिटीज पोर्टल आहे ते त्या ठिकाणी कोणी सुरू केलेलं आहे? तर ते सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे सुरू केलेलं आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. 2023 मध्ये कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात काश्मीर भगवा प्रथमच फुलला आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केरळ या राज्यामध्ये प्रथमच त्या ठिकाणी काश्मीर भगवा फुललेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संरक्षण क्षेत्राच्या संदर्भात अमिनी म्हणजे काय? तर अमिनी हे भारतीय संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पाणबुडी विरोधी युद्ध क्राफ्ट हे अमिनी नावाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आयुष मंत्रालयाने पारंपरिक आणि पूरक औषध प्रोजेक्ट कोलॅबोरेशन करार कोणासोबत केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे WHO सोबत असणारा हा करार केलेला आहे. पर्याय क्रमांक 2, WHO सोबत आयुष मंत्रालयाने पारंपरिक आणि पूरक औषध प्रोजेक्ट कोलॅबोरेशन करार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. युथ फॉर उन्नती आणि विकास विथ म्हणजे AI ब्रॅकेट मध्ये YUVAI उपक्रम हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि कोणत्या कंपनीच्या सहकार्याने सुरू केलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंटेल इंडिया. युथ फॉर उन्नती आणि विकास विथ हा उपक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय त्याचबरोबर इंटेल इंडिया यांनी सुरू केलेला आहे. पुढचा क्वेश्चन. कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प KILP जो अलीकडे चर्चेत होता तो कोणत्या नदीवर आहे आणि बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प स्थित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोदावरी आणि प्राणहिता या नदीवर असणारा हा प्रकल्प स्थित असणारा आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. बघा पुढचा क्वेश्चन. लीड्स 2023 अहवाल कोणत्या मंत्रालयाने जारी केलेला आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांनी लीड्स 2023 अहवाल जारी केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या राज्यात तबी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आसाम या राज्यामध्ये हे असणारं तबी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पाहूयात पुढचा क्वेश्चन. वज्रप्रहार हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सराव आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, USA म्हणजे अमेरिका सोबत वज्रप्रहार हा भारताचा युद्ध सराव होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या भारतीय शहरांनी महिलांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सेफ सिटी कमांड सेंटर सुरू केले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बेंगळुरू किंवा बँगलोर या शहराने महिलांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सेफ सिटी कमांड सेंटर सुरू केलेला आहे.
महत्वाचा क्वेश्चन आहे, कारण महिलांवरील गुन्ह्यांमध्ये कमीपणा येण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे उपाययोजना केल्या जातात, त्याच्यापैकी हा एक महत्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात पुढचा. जगातील सर्वात मोठ्या सिंगल साइट सौर ऊर्जा प्रकल्प अल धफ्रा प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या देशाने केले आहे? अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय. म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या सिंगल लाईट सौर ऊर्जा, तर सिंगल लाईट सौर ऊर्जा ज्याचं नाव आहे अल धफ्रा, तर हा आहे UAE चा असणारा हा प्रकल्प आहे आणि ज्याचं उद्घाटन UAE ने केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन 14 नंबरचा. कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने 2023 मध्ये विशेष श्रेणीचा दर्जा SCS स्पेशल कॅटेगरी शेड्यूल विशेष श्रेणीचा दर्जा मंजूर करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केलेला आहे? पर्याय क्रमांक 1 बिहार राज्याने हा असणारा ठराव मंजूर केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कलादान मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट KMTTP चे लक्ष्य कोलकाता बंदर कोणत्या देशाशी जोडणे आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थायलंड. असा हा शेवटचा प्रश्न होता. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचबरोबर काही चूक झाली असेल तर माफी असावी आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.